नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला काल सांगितलं होतं हाफ शटल आणि फुल शटल विषयी, आणि तसेच तुम्हाला मी एंडिंगला एका बॅगेची कटिंग सुद्धा दाखवलेली होती. तर तीच बॅग आज आपण स्टिच करणार आहोत, शिवणार आहोत. तर त्याला हे बघा, मी क्विल्टिंग सुद्धा करून घेतलेलं आहे. असे क्विल्टिंग सुद्धा करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता याचं मेजरमेंट काय आहे आणि याचं मेजरमेंट मी कसं घेतलेलं आहे, किती घेतलेलं आहे आणि कापड कुठून आणलेलं आहे त्याबद्दल आपण बोलूया. तर हे कापड कस्टमरनेच आपल्याला दिलेलं आहे आणि हे कापड त्यांच्याकडे आलेलं आहे अहमदाबादवरून. अहमदाबादवरून त्यांनी किलोने ते कापड आणलेले आहेत. तर खूप सुंदर कापड आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा किती सुंदर कापड आहे आणि जाड आहे. यात गोणी वगैरे, फॉर्म शीट वगैरे, रबर शीट काहीच यूज केलं नाही आपण. आणि हे मागचं अस्तर तुम्ही बघू शकता, किती सुंदर दिसत आहे. आणि हे आपण याला क्विल्टिंग करून घेतलेलं आहे. तर याची आपल्याला मोठी ट्रॅव्हल बॅग शिवायची आहे. तर ती कशी शिवायची, चला मी तुम्हाला दाखवते. त्याआधी जर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही कुठेही जात असलात बाहेर गावी 8 दिवसासाठी, तर तुम्हाला ही बॅग खूप उपयोगी पडणार आहे. यामध्ये भरपूर कपडे मावतात. आणि तसेच जर तुम्हाला घरी कपडे ठेवायला किंवा चादर, ब्लँकेट किंवा तुमच्या साड्या, ड्रेसेस वगैरे काहीही तुम्हाला ठेवायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता. तर अशी ही बॅग आपण आज शिवणार आहोत. तर याला आपण रेडीमेड बेल्ट न लावता, कस्टमरची डिमांड होती की तुम्ही कापडाचेच बेल्ट रेडी करा. तर हे बघा, ही कापडी बेल्ट आपण एकदम ब्रॉड साईजचे आणि जाड असे हे कापडी बेल्ट आपण रेडी केलेले आहेत. तर याची उंची वगैरे सगळं आपण आता बघणार आहोत. तर चला मग मशीनवर आपण स्टिचिंगला सुरुवात करूया. आणि अशीच सेम बॅग तुम्ही सुद्धा शिवून बघा. आणि जर तुम्हाला शिवता येत नसेल तर तुम्ही माझ्याकडे ऑर्डर देऊ शकता. तर मैत्रिणींनो, याचं मी तुम्हाला मेजरमेंट सांगते. तर हे 2 साईड पार्ट आहेत. तर 2 साईड पार्ट तुम्हाला रेडी करायचे आहे. तर त्याची रुंदी जी आहे ती 13 इंच आहे आणि याची उंची जी आहे ती 12 इंच आहे. असे हे 2 पार्ट तुम्हाला रेडी करायचे आहेत. त्याच्यानंतर हे आपल्याला पॉकेट रेडी करायचे आहेत. याला सुद्धा आपण चैन अटॅच करून पॉकेट रेडी करणार आहोत. आणि याचं एक आतमध्ये आणि एक साईडला असं पॉकेट आपण तयार करणार आहोत. तर हे सुद्धा 2 पीस रेडी करायचे आहेत. तर याची उंची जी आहे, रुंदी जी आहे ती 9.5 आहे आणि याची उंची जी आहे ती 8 इंच आहे. असे 2 पीस तुम्हाला रेडी करायचे आहे. त्याच्यानंतर हा मेन पीस आहे आपला, जो आपल्याला अखंड रेडी करायचा आहे. खूप मोठा हा पीस आहे. तर याची उंची 48 इंच याची उंची आहे आणि याची रुंदी जी आहे ती 19 इंच आहे. असा हा अखंड पीस आपण रेडी केलेला आहे. अस्तर वगैरे लावून याला आपण क्विल्टिंग सुद्धा करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर असे पीस तुम्हाला रेडी करून घ्यायचे आहे. आता आपल्याला हे पीस सध्या बाजूलाच ठेवायचं आहे. त्याच्यानंतर हे 2 छोटे पीस घेणार आहोत आपण आणि याला चैन अटॅच करून घेऊया. आपल्याला इथे पॉकेट तयार करायचं आहे. त्यासाठी 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. दोन्ही पीस मी एकावरती एक ठेवून घेतलेले आहे. आपण एकाच वेळेस 2 पीस कट करणार आहोत, म्हणजे आपला तेवढाच वेळ वाचतो. आठ इंच साईडने तुम्हाला हे मार्किंग करून कटिंग करायचं आहे. हे आपण दोन्ही पीस कट करून घेतले. आता याच्यावरती आपण चैन अटॅच करून घेणार आहोत. दोन्ही पीस चैन अटॅच केल्यानंतर हे आतमध्ये असं दुमडून घेऊन इथे आपण दाब शिलाई देऊन वरती हे पीस अटॅच करून घेऊन आपण हे पॉकेट असं रेडी करून घेणार आहोत. यामध्ये हे बघा, आपण रनर इन्सर्ट करून घेतलेला आहे. एक पॉकेट रेडी करून घेतलेला आहे. आता आपल्याला एक्स्ट्राची चेन कट करून घ्यायची आहे. एक्स्ट्रा चेन घ्यायची कधी पण, म्हणजे आपल्याला रनर इन्सर्ट केल्यावरती तेवढा भाग कट करून घ्यायचा, म्हणजे आपली चेन खराब होत नाही. आणि हे बघा, असं पॉकेट रेडी केल्यानंतर हे पॉकेट देखील आपण सेम तसंच रेडी करून घेणार आहोत. हे दोन्ही पॉकेट बघा आपले इथे रेडी झालेले आहे. आता आपण हे साईडला ठेवूया. आता हे जे मेन पॉकेट आहे, आपले साईड पार्ट सुद्धा आहेत हे, आणि पॉकेट सुद्धा याचं बनवायचं आहे. तर आपल्याला आधी हे साईड मोजून घ्यायची आहे. ही आहे 12.5, ही 12. तर या 12.5ची जी साईड आहे, 12.5 इंच, त्या साईडने आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करायची आहे. हे दोन्ही पॉकेट आपण तयार करून घेतलेले आहेत. हे बघा साईड पीस.
तर आता आपल्याला काय करायचं आहे, याच्या आतमधून आपल्याला अस्तर घेऊन कोणत्याही कपड्याचं तुम्ही घेऊ शकता आणि ते इथे अटॅच करून घ्यायचं आहे. दोन्ही कापडांवरती चारी बाजूने शिलाई करून घ्यायची आहे. आपला मेन कापड जो आहे, जो अखंड आहे, त्याची एक बाजू घ्यायची आहे. त्याच्यानंतर असं पसरवून ठेवायचं आहे. त्याचा आपल्याला आता सेंटर काढायचा आहे. सेंटर काढण्यासाठी आपण हे पट्टा असा ठेवायचा आहे. त्याच्यानंतर पट्ट्याला असं फोल्ड करून घ्यायचा आहे आणि हा झाला तुमचा सेंटर, अगदी सिंपल पद्धतीने. आता सेंटर काढल्यानंतर वरतून 2 इंचावरती मार्क करायचं आहे. ते 2 इंचावरती आपण मार्क केलं. त्याच्यावरती आपण जे छोटं पॉकेट रेडी केलेले आहेत 2, त्याच्यातलं एक पॉकेट घ्यायचं आहे आणि त्याला त्या 2 इंचावरती वरतून असं फोल्ड करायचं आणि खालच्या साईडने पण फोल्ड करायचं आणि पूर्ण चारी बाजूने शिलाई लावून हे पॉकेट इथे अटॅच करून घ्यायचं. हे बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, हे पॉकेट आपण अटॅच करून घेतलं. आता त्याच्यानंतर या पीसवरती आपल्याला जे आपण हे साईड पार्ट रेडी केले होते ते अटॅच करून घ्यायचे आहे. हे बघा, या भागावरती हा उलट भाग ठेवायचा आहे साईड पार्टचा. हा इकडून जॉईन करायचा. त्यानंतर या बाजूने तुम्हाला दिसत असेल, हे बघा, या बाजूने हा पार्ट असा उलट ठेवायचा आणि इथून शिलाई लावून घ्यायची आणि असे हे पार्ट आपले रेडी होणार आहे. तर दोन्ही पार्ट आपण इथे जॉईन करून घेऊ. हे बघा, आपण हे अखंड कापडावरती जी आहे ती चेन अटॅच करून घेतलेली आहे. आता तिला सरळ करायची आणि या साईडने अशी दाब स्टिच पूर्ण याच्यावरती देऊन घ्यायची. तुम्हाला दिसतच असेल हा कापड कसा अटॅच झालेला आहे. हा साईड पॉकेट आहे, हा मेन पॉकेट आहे आपल्या इकडचा आणि हा परत साईड पॉकेट असा अटॅच केलेला होता आणि त्याला वरतून आपण चेन अटॅच केली. आता त्याला आपण दाब शिलाई देऊन घेऊ. आता आपला हा पीस असा रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता अखंड. आता आपल्याला याच्यावरती बेल्ट अटॅच करायची आहे. हे बघा, मी याला दाब शिलाई पण देऊन घेतलेली आहे चैनीला. आता आपल्याला याच्यावरती बेल्ट अटॅच करण्यासाठी या साईडने 5 इंचावरती आपण 5 इंचावरती मार्किंग करून घेऊ आणि या साईडला देखील आपण 5 इंचावरती मार्किंग करू. दोन्ही साईडने आपण 5-5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा बेल्ट जो आहे तो याच्यावरती या पॉकेटवरती अर्धा इंच घेऊन असा, हे बघा, हे जे आपण हे 5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे तिथे ठेवायचं आहे आणि अर्धा इंच पॉकेटवरती ठेवून अशा प्रकारे आपला हा बेल्ट इथे आपण सेट करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे हे बेल्टची जी उंची आहे ती तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता. मी 47 इंचाचे हे बेल्ट घेतलेले आहे. तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे बेल्ट इथे सेट करून अटॅच करून घ्यायचे आहे. अर्धा इंच या पाव इंच किंवा अर्धा इंच आपल्या पॉकेटवरती हे आले पाहिजे अशा प्रकारे. आता आपल्याला काय करायचं आहे, आपण हे इथे कोपऱ्यावरून 5 इंचावरती मार्किंग करून हे बेल्ट इथे सेट केले. त्याच्यानंतर आपण हे कोपऱ्यापासून इथे सरळ लाईन ड्रॉ करून घेतली. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी लाईन आहे तिथून आपल्याला खाली 11.5 इंचावरती मार्क करायचं आहे. 11.5 का घेतला आपण, तर हे जे आपला हा जो आपला साईड पार्ट आहे, तुम्ही बघू शकता, या साईडचा तुम्हाला दाखवते. हा जो आपला साईड पार्ट आहे याचा बॉटमचा खालचा भाग जो आहे तो 11.5 आहे. त्याच्यामुळे आपला हा खालचा जो बेस आहे तो हा खालचा बेस बनणार आहे. त्यामुळे आपण हा जो भाग आहे हा 11.5 घेतलेला आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. तुम्ही जर वेगळ्या साईजमध्ये बॅग बनवत असाल तर आधी त्या साईडचा बेस मोजून घ्यायचा, नंतर मग इथून एवढी उंची टाकायची आहे तुम्हाला. तर या रेषेपासून या रेषेपर्यंत ही 11.5 इंच आपण उंची टाकलेली आहे. त्याच्यानंतर हा झाला आपला बेस बनल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला साईडचा म्हणजे बॅगेचा पाठीमागचा भाग बनवायचा आहे. हा पुढचा भाग झाला. त्याच्यानंतर पाठीमागचा जो भाग आहे तो आपल्याला 12 इंच घ्यायचा आहे. 12 इंचावरती हा आपला झाला पाठीमागचा भाग, जिथे आपल्याला आता बेल्ट अटॅच करायचे आहे. इथे आपल्याला आता बेल्ट अटॅच करायचे आहे. बेल्ट अटॅच करण्यासाठी आपण काय करायचं आहे, इथून या कोपऱ्यापासून आपण इकडे 5 इंचावरती मार्किंग केलेलं होतं, तसंच या बाजूला देखील आपण दोन्ही साईडने 5-5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही असं पट्टीने देखील मोजून घेऊ शकता. हे बघा, बरोबर आपलं तिथेच मार्किंग आलेली आहे आणि या साईडची पण तुम्ही मार्किंग बघू शकता. बरोबर आपली तिथेच मार्किंग जी आहे ती आलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला या दोन्ही साईडला, हे बघा, हा जो हँडल आहे
तो अशा प्रकारे याच्यावरती ठेवून आपल्याला इथे अटॅच करून घ्यायचा आहे. हा इकडे असा होईल, हे बघा इथून असं इथे अटॅच करून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, वरच्या बाजूने 2 इंच सोडायचं आहे. 2 इंच मार्किंग करून हे बघा इथून आपण 2 इंचावरती 2 इंचावरती एवढी जागा सोडून इथून बेल्ट अटॅच करणार आहोत. तसेच या बाजूने देखील आपल्याला 2 इंचावरती जागा सोडून हे बेल्ट अटॅच करायचं आहे. आणि तुम्हाला जर आतमध्ये पॉकेट अटॅच करायचं असेल तर मी तुम्हाला दाखवणारच आहे कसं अटॅच करायचं. तर ही जी मार्किंग आहे आपली, हे बघा ही मार्किंग आपल्याला हे बघा आतमधल्या साईडला देखील करून घ्यायची आहे. तर बघायचं आहे आपल्याला ही मार्किंग कुठे आहे. तर ही बघा ही मार्किंग आहे इथे. ही सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि याच्या सेंटरमध्ये तुम्ही ते पॉकेट आतमध्ये साईडने इथे सेंटरमध्ये ते पॉकेट तुम्ही अटॅच करून घेऊ शकता. मी अटॅच करत आहे तिथे. तर आणि त्याच्यानंतर मग आपण इथे बेल्ट अटॅच करून घेणार आहोत. तुम्हाला मी जसं सांगितलं तसं सेम प्रोसेस करून तुम्हाला बेल्ट अटॅच करून घ्यायचे आहे दोन्ही सुद्धा. मध्ये पॉकेट अटॅच करण्यासाठी हे बघा आपण या साईडने मार्किंग केलेली आहे, तशी सेम मार्किंग मी या साईडने करून घेतलेली आहे. आपला बॅक पार्ट आहे तर त्याच्या मध्यभागी याचं सेंटर काढून घ्यायचं आहे आणि सेंटर काढून त्याच्यावरती हे बघा असं फोल्ड करून हे पॉकेट इथे अटॅच करून घ्यायचं आहे. हे बघा आपण हे साईडचे जे पीस होते दोन्ही ते अटॅच करून घेतलेले आहेत. हे बघा पूर्ण अखंड हा पीस आपला रेडी झालेला आहे. आता आपल्याला हे बघा या पीसवरती वरतून चेन अटॅच करायची आहे. तर ती चेन आपण घेतलेली आहे 41 इंचची चेन घेतलेली आहे आणि ती आपण पूर्ण या अखंड कापडावरती हे बघा असं पूर्ण अशी हे बघा आपले चेन हँडल वगैरे सगळं अटॅच झालेलं आहे. 2 रनर सुद्धा मी इन्सर्ट करून घेतलेले आहे दोन्ही साईडने. आता आपल्याला काय करायचं आहे, हे दोन्ही साईडचे जे साईड पार्ट आहे हे बघा हे जे साईड पार्ट आहे ते आपल्याला या साईडला असं उलट करून दोन्ही बाजूचे साईड पार्ट आपल्याला असे हे बघा असे जॉईंट करून घ्यायचे आहेत. हे असे जॉईंट करून घ्यायचे आहेत आणि इथे अर्धा इंच तुम्हाला मार्जिन सोडायची आहे. अर्धा इंच जागा सोडून एवढं दोन्ही साईडच्या पीस आपल्याला जॉईन करून घ्यायचं. आपण हे साईड पार्ट जे आहेत ते जॉईन करून घेतलेले आहेत दोन्ही साईडने. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे मार्जिन आपण सोडलेली ती यासाठी सोडलेली हा पार्ट आपल्याला परत या साईडला असा हे बघा असा दुमडून घ्यायचा आहे. म्हणजे आपलं हे अशी बॅग जी आहे ती रेडी होणार आहे. तर दोन्ही साईडचे पार्ट आपल्याला असे आतमध्ये हे बघा अशा प्रकारे स्टिच. हे बघा आपली ट्रॅव्हल बॅग अशी रेडी झालेली आहे चौकोनमध्ये. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो वरचा पार्ट आहे तो या चैनीला हे बघा अशा पद्धतीने पूर्ण चौकोनमध्ये अटॅच करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण जी खोदून त्याला दाबस्टिच देऊन घेणार आहोत. आणि हे जर साईड पार्ट आहे त्याला हे बघा हे जे धागेदोरे निघतात तिथे तुम्ही पायपिंग सुद्धा करून घेऊ शकता, म्हणजे ते धागेदोरे जे आहेत ना ते निघणार. ही बघा खूप मोठ्या साईजची आपली ही ट्रॅव्हल बॅग किंवा ऑर्गनायझर बॅग किंवा तुम्ही ब्लँकेट वगैरे काहीही स्टोर करायला हिला यूज करू शकता. हे बघा किती मोठ्या साईजची आहे. यामध्ये ब्लँकेट भरून सुद्धा यामध्ये अजून जागा शिल्लक आहे. आणि याचे कोपरे वगैरे तुम्ही बघू शकता किती सुंदर आपली बॅग ही रेडी झालेली आहे. तर याची उंची वगैरे मी तुम्हाला सांगते, रेडी उंची किती, रेडी माप याचं किती आहे. तर हे बघा याचा वरचा पार्ट जो आहे तो 12 इंच आहे आणि याची उंची जी आहे ती 11 इंच उंची आहे आणि याचा साईड पार्ट ते 12 इंची आहे. आणि हे बघा तुम्ही याचे पॉकेट सुद्धा बघू शकता किती मोठे साईजचे आपण हे पॉकेट सुद्धा घेतलेले आहे. हे बघा किती सुंदर हे पॉकेट आपले रेडी झालेले आहे. त्याच्यानंतर याच्या आतमध्ये सुद्धा आपण एक पॉकेट दिलेला आहे, समोरून एक आहे, या बाजूने एक आहे. तर अशी बॅग जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता. तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं कापड अस्तर वगैरे सगळं आपण चांगल्या क्वालिटीचं यूज करणार आहोत. तर नक्कीच तुम्ही मला व्हॉट्सअपवर. तर ही ट्रॅव्हल बॅग तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो. आणि अशी ट्रॅव्हल बॅग तुम्हाला देखील ऑर्डर करायची असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती तुमची ऑर्डर बुक करू शकता. तसेच तुम्ही यामध्ये ब्लँकेट, तुमचं क्लोथ्स, तुमच्या साड्या वगैरे सगळं काही स्टोअर करून ठेवू शकता. खूप जास्त स्पेस आहे त्याच्यामध्ये. तर नक्कीच तुम्ही ऑर्डर करू शकता. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो, जायच्या आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका. तर कशी वाटली ही बॅग कमेंटमध्ये सांगितल्याशिवाय सुद्धा तुम्ही जायचं नाहीये, कारण माझा एवढा हक्क आहे तुमच्यावरती. माझे सबस्क्रायबर मला गोड गोड कमेंट करतात. तर ही ट्रॅव्हल बॅग तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या सगळ्या गोड गोड मैत्रिणींना, माझ्या सबस्क्रायबर्सना जय श्रीराम.